आमची एकच मागणी आहे, आमच्या बाळावर जे झालंय त्या संदर्भात एखाद्या गरिबाच्या बाळावर होऊ नये आणि जरी ही आमच्या बाळावर जी त्याच्यावर कारवाई कठोर व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आपल्यासोबत इंदापूर तालुक्यातील काजळबोरी गावचे यशवंत नरुटे आहेत. त्यांचे एक लहान बाळ आहे 15 महिन्याचं. त्या बाळाला एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे कायमचं अपंगत्व आलेलं आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कोणते डॉक्टर होते, कशामुळे त्या मुलीला अपंगत्व आले. नमस्कार, नाव सांगा आणि गाव सांगा. यशवंत प्रकाश नरोटे, गाव माझं काजड आहे. माझी सासरवाडी मार्कडवाडी. तिथं गावाला आमचे घरचे आले होते त्यावेळेस पाण्यात बदल झाल्यामुळे बाळ आजारी पडले होते. आणि त्यावेळेस करी हॉस्पिटल आमच्या मेहुण्याने त्याला संध्याकाळी 11 11:30च्या आसपास ऍडमिट केले होते. कोणत्या गावचं करे हॉस्पिटल आहे? नातेपुते गावचे करे हॉस्पिटल. नाव काय डॉक्टरांचं? महेश पोपट करे. आणि तिथं ऍडमिट केल्यानंतर तिथं निमोनिया झाल्यामुळे डॉक्टरांनी सांगितले होते त्यावेळेस त्याच्यावर ट्रीटमेंट चालू होते. मग 2 दिवसानंतर मी बाळाला भेटायला आलो होतो हॉस्पिटलला. त्यावेळेस असं निदर्शनास आलं की बाळा खूप रडतंय. मग ती रडताना मी बघितल्यानंतर मला निदर्शनास आलं हात सुजलाय त्याचा. मी डॉक्टरला म्हणलं ही सलाईन आउट गेलं वाटतंय डॉक्टर, ही बाळ लय रडतंय. मग डॉक्टरने ते बघितलं तर नर्सला सांगितलं ते सलाईन काढायला आणि दुसऱ्या हाताला लावायला. त्यावेळेस मला ते बघितल्यावर लक्षात आलं की ती काळा डाग पडला हातावरती नाही का. सलाईन डॉक्टर साहेबांनी लावली होती का नर्सने लावली होती? नर्सनीच लावली 100%. कारण ते म्हणजे ती दुसऱ्या हाताला जे माझ्या देखता सांगितलं डॉक्टरनी सुई काढाय त्यावेळेस तर नर्सनीच लावली होती सलाईन. मग त्याच्या आधी डॉक्टरनी लावली होती का नर्सनी लावली होती ते आता सीसीटीव्हीतच हे होईल त्यांच्या. त्या संदर्भात तुम्ही तक्रार वगैरे कुठे काय केली का डॉक्टरच्या संदर्भात? एवढं मोठं आता मुलीचं आयुष्य बरबाद झालं, तिला कायमचं अपंगत्व आलं. ते पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार संदर्भात गेलो होतो पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं वैद्यकीय अधिकाऱ्यांना या संदर्भात आधी तक्रार द्यावी लागते, नंतर त्यांच्या थ्रू ते तिथून हे झाले तर मगच आमच्याकडे तक्रार त्याची नोंद होती. बरं, आता काय मागणी आहे आपली? आमची एकच मागणी आहे, आमच्या बाळावर जे झालंय त्या संदर्भात एखाद्या गरिबाच्या बाळावर होऊ नये आणि जरी ही आमच्या बाळावर जी त्याच्यावर कारवाई कठोर व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. या संदर्भातच आपल्याशी आंबेडकरी चळवळीचे नातेपुते गावचे नेते विशाल साळवे आहेत. त्यांच्याकडूनही त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. जय भीम जय संविधान. या ठिकाणी आमचे मित्र यशवंत नरोटे हे काजड तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील आहेत. त्यांची सासरवाडी मार्कडवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील आहे. त्यांचं लहान बाळ आजारी पडल्यामुळे नातेपुते येथील डॉक्टर महेश पोपट करे यांच्या दवाखान्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ऍडमिट केलं. बाळाचं रक्त लघवी चेक केलं आणि त्यांना त्या ठिकाणी ऍडमिट करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हे स्वतः 1-2 दिवसानंतर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बाळाचं ज्या ठिकाणी सलाईन लावली होती डाव्या हाताला तो हात सुजला होता. त्यांनी डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर डॉक्टरांनी त्या ठिकाणचं सलाईन काढून उजव्या हाताला लावलं. परंतु ते ज्या ठिकाणी पहिल्या डाव्या हाताला जी सलाईन लावलं होतं ते त्या ठिकाणी इन्फेक्शन झालं आणि लहान बाळ त्या ठिकाणी अजूनच जोराने रडू लागलं. त्यानंतर त्यांनी तिथले डॉक्टरने त्यांना डिस्चार्ज दिला की 2-3 दिवसात ते कव्हर होईल. परंतु ते कव्हर न होता परत त्यांनी बारामती येथील मुथा डॉक्टर यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी त्या बाळाला दाखवलं. तिथे थोडाफार उपचार घेतल्यानंतर त्यांनी पुण्याला जाण्याचा सल्ला दिला. आता सध्या त्यांचं बाळ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी ऍडमिट आहे आणि या ठिकाणी त्या बाळाचे फोटो आज त्या बाळाचा डावा हात पूर्णपणे या ठिकाणी निकामी झालेला आहे. फक्त डॉक्टर महेश पोपट करे यांच्या या हलगर्जीपणामुळे या लहान बाळाचा या ठिकाणी आपण पाहू शकता की या लहान बाळाचा पूर्णपणे हात निकामी झालेला आहे आणि हे कायमचा अपंगत्व या लहान बाळाला आलेला आहे. याला पूर्णपणे डॉक्टर महेश पोपट करे हे जबाबदार आहेत आणि याच्या अगोदरही त्यांच्या भरपूर तक्रारी आमच्या म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक त्याचप्रमाणे आमच्या नातेपुती येथील वैद्यकीय अधीक्षक यांना या ठिकाणी रितसर निवेदन दिलेलं आहे. ठीक आहे. या चिमुकल्या आराध्याचे नातेवाईक यांनी संबंधित कार्यालयाला मेलद्वारे निवेदन दिलेलं आहे. बघूया, आपण कारवाईची अपेक्षा करूया. जर कारवाई नाही झाली तर हे आंदोलनाच्या पावित्र्यात उतरणार आहे.